नवीन कैरीसाठी नाही, स्नो साठी मी गोधडी बनवते. मग ती का खेळते त्यावर? काही सरकला तुझं नाही येते, स्नोच येते. कैरू उठ लवकर, तुझं नाही येते. स्नो साठी सगळं तुला कसं पाहिजे ग? स्नो म्हणाल परत वापरलेलं दिलं बरं मला. आदित्यला बाय द वे मी आदित्यला म्हणलं आज आपली एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे, तू आज दिवसभर माझ्याशी रोमॅन्टिक वागायचं असं चॅलेंज मी आदित्यला दिलं. तो दुसऱ्या क्षणाला म्हणलं मी आउट आहे, हे माझ्याकडून घडणार नाही. त्यामुळे मग आता खरं सांगितलं मी खरं. त्यामुळे मग आता स्नोची गोधडी शिवते आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी. हो, माझं पार्सल आलंय हे चित्रशिलाचं. ह्याच्यात रांगोळी वगैरे रांगोळीच म्हणजे मी दाखवते काय एक्झॅक्टली. ग्रॅनाइटवर आहे, पूर्ण ग्रॅनाइटवर. आणि त्यानंतर दुसरं प्रोडक्ट जे आहे ते आहेत हे सुंदर असे पावलं आहेत, हळदी कुंकू अशा 2 कलरमध्ये. आणि त्याचबरोबर एक वस्त्र सुद्धा आले. तर ह्या पद्धतीचे हे सगळे प्रोडक्ट आहेत आणि मला वैयक्तिक हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते आवडलेले आहेत. स्पेशली ही जे रांगोळीचं आहे, तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा माझ्या घरी जसं पेट्स आहे सगळे रांगोळी पुसून टाकतात, त्यामुळे हे भरपूर युजफुल असे आहेत. तर आमच्याकडे हे छोटंसं पिलू आलेलं आहे आणि आम्ही त्याचं नाव इलू ठेवले. इलू का मतलब आय लव्ह यू, कारण खूप गोंडस असं हे पिल्लू आहे. आणि त्याचे मागचे जे दोन्ही पाय आहेत ते फ्रॅक्चर आहे. एक पायाचं जे बोन आहे ते डिसलोकेट झालेलं आहे. आम्हाला रस्त्यावरती तो ह्याच कंडिशनमध्ये मिळालेला आणि त्याला असं आम्हाला दोघांनाही बघवलं नाही, त्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलो. सो काय करावं, आम्हाला दोघांनाही त्याला कसं उभं करावं काय कळत नव्हतं. आदित्यने छोटीशी गाडी बनवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून म्हणजे त्याची व्हीलचेअर होईल. आणि त्याचबरोबर आम्ही त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेलो आहोत. डॉक्टर पालवे जे आहेत त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीनं गाईड केलं आणि इलूचं प्लास्टर देखील करून दिलं आम्हाला. आणि बघूयात आता पिल्लू लवकरात लवकर बरं हो. तुझं मॉडेल एक्सप्लेन कर बरं आदित्य जरा. हे आपण आपल्याकडे जे आता इलू आलाय त्यासाठी व्हीलचेअर बनवायचा प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे, तर पहिले तू हे काय केलेलं? हे बेस मॉडेल होतं का? प्रोटोटाईप होता हा, पण ते त्याचं वजन लहान जरी असलं तर त्याचं वजन जास्त आहे. त्यामुळे हे मी ऑनलाईन बघून हे बनवलंय. इथं त्याचा तोंड असेल, ओके, बॉडी. ठीक आहे, सो इथं त्याचा शोल्डर्स रेस्ट करतील, बगले खाली हे येईल. म्हणजे तो जसा पळाला का हे पळेल. आणि हे बघा एकदम इझिली जाते. हे असं पीव्हीसीच आहे, लाईट वेट आहे. आणि हे व्हील्स आपण सायकलचे नाही का, ते ट्राय सायकलचे. अच्छा, त्याच आहे हे. तर माझ्या पद्धतीने तर नीट झालंय, मोठं झालंय. हाईटला मला थोडं जास्त वाटतंय ना त्याच्या. तो असा असेल ना बॉडी, मग मग काही फरक पडणार नाही मला असं वाटतं. ठीक आहे, ट्रायलच करावं लागेल. इथं ठेवू, इथं वेलक्रो मारू, माप घेऊ. जर माप जास्त वाटतं तर हे छोटं करून टाकू. ओके. तर हे आहे साबुदाणा आणि भगर भिजत घातले मी साधारण 2-3 तास झाले, कारण की आज आमच्याकडे उपवास आहे. अक्काला मला तसं गुरुवार असतोच आणि आदित्यला उपवासाचे पदार्थ खायला आवडतात, त्यामुळे त्याचाही गुरुवारचा उपवास असतो. सो ह्या पद्धतीनं इकडे मी ठेवलेत. आवळेसुद्धा कॅन्डी करायचा विचार करते मी. 2-3 रेसिपीज बघितल्या आहेत इंस्टाग्रामवरती, त्यातली कुठली करावं मला कळत नाही. त्यामुळे दोन्ही रेसिपीज ज्या आहेत पूर्ण आवळा ग्राइंड करून ती वाली प्रोसेस करून बघायची मला, पण त्याच्यावर मला फार डाऊट आहे होईल का नाही. पण मग साधी कॅन्डी जी असते ती पण करून बघेल, पण एवढेसेच आवळे. सो ठरवलं नाही मला काय करायचं, बघूयात. इथे बटाटा उकडायला ठेवलेला आहे. ह्याचे जे थालीपीठ बनवणार त्याच्यासोबत बटाट्याची भाजी खायची आहे. सो आता पटकन बनवते, कारण आम्हाला आज जायचं आहे शिर्डीला दर्शनासाठी साईबाबांच्या. सो इकडे कैरी मॅडम का पत्ती दूध पिते कैरी. तर चलो आवडते, बाय. आणि ह्या ठिकाणी मस्तपैकी गरमागरम माझा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे आणि ही आहे माझी उपवासाची थाली. आणि मी निघालेली आहे आता सध्या माझ्या साईटवर जाण्याकरता. पटकन आपण तिथे थोडंसं जे काही काम चालू आहे त्यांना, मला जे सुतार आले त्यांना जे काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत तेवढ्या देऊन घेऊयात आणि पटकन निघूयात आपण शिर्डीला जाण्याकरता. आणि येऊन
पोहोचलेलो आहोत आपण शिर्डीला. आतमध्ये मंदिरात कॅमेरा वगैरे अलाउड नाही, मोबाईल नाही, त्यामुळे मी मोबाईल फोन बाहेरच ठेवते. दर्शन झाल्यानंतर तुम्हाला भेटते मी पुन्हा. सगळा सोडा घालवला त्याचा तू. सगळा सोडा गेल्यावर प्यायचं का मग? आणि चलो निघालेलो आहोत आम्ही रिटर्न घरी जाण्याकरता. आणि आज आमच्या दोघांसोबत काका आणि प्रणाली सुद्धा शिर्डीला आलेले होते, त्यामुळे सगळ्यांनी मिळून आम्ही व्यवस्थित मुखदर्शनच घेतलं. पण ह्या पद्धतीने आजचा मी माझा गुरुवार मस्तपैकी दिवस घालवलेला आहे. त्याला खेळायचे. इकडे इकडे चल इनू इकडे. इनू 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 तुला बघून येतो. तुला बघू. चल 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 चल.